विद्यार्थी मित्रो, भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करत असताना बुद्धिझम हा एक घटक आहे. त्या बुद्धिझमचा अभ्यास करत असताना अष्टांग मार्गाचा अभ्यास आपण करणं गरजेचं असते. अष्टांग मार्गातील 8 मार्ग जे दुःखमुक्तीचे म्हणून तथागत बुद्धांनी सांगितलेले आहेत, त्याचा आपण विचार करत होतो. या अगोदर सम्यक दृष्टी पाहिली, सम्यक संकल्प पाहिले, सम्यक वाचा पाहिली, सम्यक कर्मांत पाहिले, सम्यक आजीविका पाहिली, सम्यक व्यायाम पाहिला. आज आपण सम्यक स्मृती पाहणार आहोत. हे अष्टांग मार्गाचा विचार माणसाला दुःखमुक्त करणारा विचार आहे. ही एक दुःखमुक्ती करणारी जीवनशैली तथागतांनी या जगाला प्रदान केलेली आहे. मित्र, तुम्ही जर यावर माझ्या ह्या बोलण्याचा वर जर विश्वास वाटत नसेल तर तुम्ही ह्याचा अतिशय शांत मनानं वेळ द्यावा लागेल. आत्ता वाचलं म्हणून आत्ताच मला दुःखमुक्त करा असं नाही होते. फार हे अतिशय शांत मनानं समजून घ्यावं लागेल. प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आणि ते केवळ समजून घेतलं, वाचलं, पोती वाचली सत्यनारायणाची, सत्यनारायण झाला, संपला, काहीही आचरणात आणण्याची गरज नाही सत्यनारायणाच्या पोतीतलं, असं काही जणाला जर वाटत असेल. तसं ते काही सत्यनारायणाची पोती ही नाही. हे विचार असे आहेत की जे तुम्ही प्रत्यक्षात आणले जीवनामध्ये तर तुम्ही दुःखमुक्त व्हा. केवळ वाचल्यानं दुःखमुक्त होणार नाही. तर अष्टांग मार्गाचा अंगीकार करणं म्हणजे आपण आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चहूकडे या आनंदी अवस्थेला जाऊ शकतो. आपल्या प्रज्ञेचा, आपल्या शीलाचा, आपल्या करुणेचा, आपल्या वैचारिक प्रगल्भतेचा विकास होतो. हे तुम्ही जर याचा संक्षिप्तानं विचार केला, अगोदरचे मी व्हिडिओ या हनुमंत भोपाळे या यूट्यूबलाच आहेत, तुम्ही पाहू शकता. आता सम्यक स्मृतीचा विचार करत असताना इथं स्मृती म्हणजे काय? आपण बघतो स्मृती म्हणजे आठवण, मेमरी, इतका अर्थ तो इथं अपेक्षित नाहीये. इथं वेगळा अर्थ असा आहे, ते आपण बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये काय सांगितलं या संदर्भामध्ये ते थोडं बघूया. मग इतर सर्व साधक बाधक विचार आपल्या समोर ठेवला जाणार आहे. सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा याची आवश्यकता असते असं बाबासाहेब म्हणतात. सम्यक स्मृतीमध्ये काय आहे? जागरूकपणा, विचारीपणा एक. ओके. दुसरं, आणि सम्यक स्मृती म्हणजे मनाची सतत जागृती, हा त्याचा अर्थ आहे असं बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी या बौद्ध तत्वज्ञानाचा, बुद्धिझमचा अभ्यास करून, बाबासाहेबांनी तथागतांच्या चरित्राचा अभ्यास करून बौद्ध धर्मीयांसाठी अतिशय मौलिक असा ग्रंथ दिलेला आहे. हे प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे. केवळ बौद्धांच्या नाही, प्रत्येक माणसाच्या घरी असला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तुम्ही वाचल्यानंतर मग म्हणा मी माझ्या म्हणण्याचा कशाला पाहिजे, तर हे वाचल्यानंतर संक्षेपानं वाचा, डोकं ठिकाणावर ठेवून वाचून जर मग तुम्ही म्हणू शकता हे राईट, खरं आहे, हे असलाच पाहिजे. तर पुढं दुसरी गोष्ट सांगतो, तर मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. ही जागृती का गरजेची आहे, का करणं गरजेचं आहे, जागृती कशाबद्दलची आहे, ते अतिशय सविस्तर हा विषय घाई गडबड करून चालत नाही. आज आत्ता ताबडतोब हे प्रकार साधनेमध्ये चालत नाही. साधना ही अतिशय संयमानं, सातत्यानं, संयम ठेवून, मन लावून
ऐकायची, मनात रुजवायची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची बाब आहे. तर मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ आहे. दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे ह्या सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या ज्या दुष्ट वासना येत असतात, वेगवेगळ्या वासना येत असतात, त्याच्यावर पहारा ठेवणे. पहारा ठेवणे, का ठेवणे हे वगैरे आपण पुढं बघूया. पुढं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, परिवार्जक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर 5 अडथळे आणि बंधने असतात. या सगळ्याच अष्टांग मार्गामध्ये ह्या 7 मार्ग आहेत जे आता आपण बघत आहोत. त्यामध्ये कोणते बंधन आहेत, कोणते अडथळे आहेत? तर लोभ हे एक अडथळा असतो, द्वेष हे एक अडथळा असतो. कारण जी माणसं लोभी असतात ती आध्यात्मिक प्रगती नाही करू शकत. ते शांतीच्या, समाधानाच्या उच्च अवस्थेला नाही जाऊ शकत. त्यांना हाव 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 सातत्यानं मला 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 ही मनोवृत्ती असते, लोभी वृत्ती. द्वेष, इतरांचा द्वेष, इतरांना काही भेटलं तर सहन न होणं हे द्वेषात येते, मत्सर वाटते. आता मी एक व्हिडिओ पाहत होतो, तो विनोदाचा जरी भाग असला तरी त्याच्यामध्ये एक महिला त्या नवऱ्यावर रागवते, म्हणते की मला माझी लाडकी बहिणीचे 1500 रुपये मिळत नाही. का? तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरता, तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे, म्हणून मला हे 1500 रुपये मिळत नाही. मला सांगा, तुम्हाला एवढा इन्कम टॅक्स भरता याचा अर्थ जास्त पगार आहे ना, जास्त इन्कम आहे ना तुमचं, मग तुम्हाला काय गोरगरिबाला फायदा व्हायला पाहिजे ना त्याचा, त्या योजनेचा. म्हणजे ह्या विनोदानं जरी गजानन गिरी सरांचा तो विनोद मी वाचला, तर म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी विनोद सांगितलेले. मानवी प्रवृत्तीवर ते भाष्य आहे त्यांचं, लोभी आणि मत्सरी प्रवृत्ती कशी असते माणसांमध्ये. असो, तर हे लोभ, द्वेष, आळस, सुस्ती आणि संशय आणि अनिच्छे हे अडथळे आहेत या अष्टांग मार्गातल्या, ह्या 7 मार्गातले आतापर्यंतच्या. पुढच्या समाधीतले हेच अडथळे आहेत. तर हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. तुम्हाला लोभापासून, द्वेषापासून, आळसापासून, सुस्तीपासून, संशय नाही कशाला होईल, याचा काय फायदा होईल की नाही, की कशाला ऐकावं असं वाटतं. तुम्ही ऐका ना, समजून घ्या, मनात रुजवा आणि याचा प्रत्यक्ष जीवनात आणा, तुम्हाला फायदा होतो. उगा संशय घ्यायचा अगोदरच, आळस करायचा आणि एखादं करण्याचा निर्धार केला थोडा वेळ की अजून सोडून द्यायचे. साधनेत धरसोड वृत्तीमुळे माणूस ध्येयापर्यंत जाऊ शकत नाही. ज्यांच्याकडे धरसोड वृत्ती असते ती कुठलंच ध्येय प्राप्त करू शकत नाही. ही धरसोड वृत्ती ही मानवी विकासातील फार मोठा अडथळा आहे. मग तो आर्थिक विकासातला आहे, तो आध्यात्मिक विकासातला आहे, तसंच तो मानसिक विकासातला आहे. सगळ्याच विकासाच्या प्रक्रियेमधली धरसोड वृत्ती हा अडथळा असतोच. तर हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. अडथळे हे बंधनं होत आणि ते दूर करण्याचा मार्ग म्हणून त्यांनी समाधीचा मार्ग पुढं सांगितला. आपण त्याचा पुढे विचार करा. परंतु परिवारजकांनो, सम्यक समाधी नव्हे, लक्षात घ्या, तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. हे त्या समाधीचा विचार करत असताना आपण या सगळ्या विचार करू. पण आता आपण इथं जे बघत आहोत ते सम्यक स्मृतीचाच विचार आता थोडक्यात बघणार आहोत. तर सम्यक स्मृती बघा, पुन्हा एकदा सांगतो, हे थोडासा विषय आपण पुढं गेलेला आहे. तर सम्यक स्मृतीमध्ये जागरूकता, विचारीपणा हे 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि मनाची सतत जागृती हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आता आपण या बाबासाहेबांनी स्वतः जे बौद्धांसाठी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, त्या 22 प्रतिज्ञेमधली एक प्रतिज्ञा
ही आहे की मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. हे मी का उद्धृत करतोय? हे मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन. अष्टांग मार्गाचा अवलंब बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलंय. काही बाबासाहेबांच्या अनुयायांना वाटतं की हे ध्यान वगैरे काही विपश्यना ध्यान वगैरे आम्हाला काही सांगत बसू नका, ते डोळे बंद करून बसण्याचं, ते श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं, डोळे बंद करायचं सांगू नका, डोळे उघड करायचे सांगा असं बोलला का एक जणांनी मला. असो, हा भाग जरी गमतीचा असला तरी बाबासाहेबांनी स्वतःच या अष्टांग मार्गाचा अवलंब केला आणि आपण जे विवेचन करत आहोत ते अष्टांग मार्गाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं नाही अष्टांग मार्ग असं जर कोणाला वाटत असेल तर हा गैरसमज आहे. याचे मी 2 पुरावे दिले. 22 प्रतिज्ञेचा संदर्भ दिला आणि हा ग्रंथाचा संदर्भ दिला आहे. बाबासाहेबांनी स्वतःच याचा संदर्भ दिलेला आहे. इथं कुठंच त्यांनी लिहिलेलं नाही की हे जरी बुद्धाने सांगितले असले तरी करू नका. त्यांनी अष्टांग मार्गाचा अंगीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे, त्यांना मान्यता आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण बघूया पुढं याच्या सम्यक स्मृतीमध्ये मनाची सतत जागृती का ठेवणं गरजेचं आहे, कशामुळे ठेवणं गरजेचं आहे, काय असते माणसाचं जीवन जगत असताना. मी तुम्हाला सांगतो, जीवन जगत असताना तुमच्या जीवनात येणारी जी माणसं असतील, ह्या तुमच्या जीवनात येणारी माणसं तुमच्या सोबत चांगलं वागतील याची काही गॅरंटी नाही. आणि मग जेव्हा लोक आपल्यासोबत चुकीचं वागतात, कृतघ्नपणे वागतात, उपकाराची जाणीव ठेवत नाहीत, वाईट साईड बोलतात, अडथळे तयार करतात तुमच्या प्रगतीमध्ये, अफवा पसरून देतात, यावर तुम्हाला चीड येते, संताप येते, राग येते, द्वेष निर्माण होतो आणि बदला घेण्याची भावना तयार होते आणि शरीरामध्ये श्वास सुद्धा गतीनं चालतो. आणि हे जर गतीनं थरथर सुद्धा काही जण कापायला लागतात. हे विकार जेव्हा, वासना जेव्हा असा उद्भवल्या जातात तेव्हा मग याच्यातून कधी कधी कोणाचा खून देखील करतात. म्हणून आपल्या मनामध्ये कोणत्या भावना उद्भवलेल्या आहेत आणि ह्या नकारात्मक भावना आहेत त्याकडे तटस्थतेनं पाहणं. डोळे बंद करा असं काही झालं तेव्हा आणि त्याच्याकडे शांततेनं पहा. 5-10 मिनिटं जरी पाहिलं तर त्या हळूहळू ते तुमच्या मनात निर्माण झाले एकदम जे विकार, अटॅक आला म्हणतात बघा, मायग्रेनचा अटॅक आला, रागाचा अटॅक आला, काही जण त्याला रागाचा अटॅक येते मध्येच म्हणतात. असो, तर अशा वेळी त्याच्यावर असा म्हणजे हे जे पुढं काही वाईट घडणार आहे ते तर थांबेलच. या सम्यक स्मृतीचा अभ्यास जर तुम्ही केला तर थांबायचं, जागरूक शांततेनं बसायचं, जागरूक व्हायचं. मनामध्ये कुठला उद्भव व्हायला, कुठला उद्भव आहे, कृती करायची नाही, पाहायचंय. आणि पाहिलं की ते हळूहळू तुमची लय पावतात, तुमच्या मनात झालेले विकार. अजून म्हणजे लय पावले म्हणजे पुन्हा निर्माण होत नाहीत का? राहतात. सतत त्यासाठी जागृत राहणं, सतत त्या वासनांकडे बघत राहणं. काही उद्भवू लागल्या की सातत्यानं बघत राहणं आवश्यक असते. तुम्ही जर चोर आहे समजा, चोर कधी मध्ये घरात शिरतो, तिथं कोणाचं लक्ष नसेल, बघतो तो कोणी नाही ना, सगळे झोपलेत ना, कित मदत शिरतो. तसा वासनाकडे तुम्ही जर बघितलं नाही तर त्या तुम्हाला त्रास देतात. तटस्थतेनं बघणं अतिशय गरजेचं असतं. हा एक मुद्दा लक्षात आलेला आहे. तर दुष्टवासनावर मनाचा पहारा ठेवणं ह्या सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे. आता कधी कधी हे झालं, मानवाकडून चुकीचं घडलं तरी जशा चुकीच्या गोष्टी असतात, पण मग सातत्यानं मनामध्ये कधी कधी काहीच घडत नाही. तुम्ही शांत घरात झोपलेला आहात, जागा झालेला आहात, पण तुमच्या काहीतरी तुम्हाला आठवते. तुमच्या चित्तात जे काही बसलेलं आहे कुसंस्कार,
चुकीच्या भावना, चुकीचे विचार, चुकीच्या कल्पना, चुकीच्या अनुभवामुळे आणि त्या घटना, व्यक्ती, प्रसंग आणि अनुभवावर तुम्ही जे नकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहात, त्याच्यावर नकारात्मक विचार करत आहात, चिंतन मनन तेच करत आहात, त्यामुळे तुमच्या चित्तामध्ये ह्या नकारात्मकता साठवली जाते. ही नकारात्मकता साठवलेली असते, ते तुम्हाला आठवते आणि आठवलं की धडधड धडधड छाती, असं मध्ये अस्वस्थ व्हायला लागतं. तुम्ही पाणीच प्यायला लागतं. मग पाणी प्या. पाणी पिऊ नका म्हणत नाही तुम्हाला मी, पाणी प्या. हे आतून असं मध्ये दचकुने उठतं, झोपेतच मध्ये दचकुने उठतं, मध्येच अस्वस्थ, मध्येच मूड खराब होऊन जातो. हाय आता चांगलं होतं की, आता चांगलं, मला आता चांगलं बोललं, एकदम का चिडचिड करायला. त्या मनातलं साठवलेलं त्याला आठवायला लागलंय म्हणून ते चिडचिड करायला लागले. मग अशा वेळी तेव्हा जर त्यानं ही जर साधना केली सम्यक स्मृतीची, की शांत बसला, त्यासाठी तशा भावना वासनांचा उदय झाल्यानंतर साधना नाही करायची, तर ते रोजच करायचे. काय करायचे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यातली एक साधना कायानुपश्यना असा हे शब्दप्रयोग तथागतांचा आहे. कायानुपश्यना. आपण शरीराकडे दोन पद्धतीने पाहू शकतो. आपण इथं कायानुपश्यनामध्ये आपण आपल्या डोळे बंद करून पाहायचं आहे. डोळे उघडे करूनही पाहणं हा एक भाग आहे, पाहत असतो ना आपण. इथं ते अपेक्षित नाही. तर डोळे बंद करून हळवारपणे शरीरामध्ये कोणकोणत्या हालचाली होत आहेत, कोणत्या क्रिया आणि प्रतिक्रिया शरीरामध्ये चालू आहेत, हे तुम्हाला पाहावं लागेल. त्यासाठी आनापान शिकवलं जातं. आनापानामध्ये सर्वसाधारणपणे श्वास आत कसा चाललाय, श्वास बाहेर कसा चाललाय हे पाहणं, ही आनापानाची प्रक्रिया आहे. काहीच नाही करायचं, फक्त पाहायचं, घ्यायचं सोडायचं नाही. इथं ते प्राणायामामध्ये आहे. इथं फक्त पाहायचंय श्वास आत कसा चाललाय आणि श्वास बाहेर कसा चाललाय. हे करायला काय अडचण आहे? नाही हे लय अवघड दिसाले. काय अवघड दिसाले? बसा तुम्ही शांत, डोळे बघा. श्वास आत चाललाय, बाहेर चाललाय. श्वास आत जेव्हा जातो तो थंड लागतो तुम्हाला. ती कधी लागेल? तुम्ही जेव्हा या साधना सततानं करत घ्याल तेव्हा ती प्रगती जेव्हा होईल, तुमची एकाग्रता वाढेल तुमचा, तेव्हा हे जाणवेल. आणि जेव्हा श्वास तुमचा बाहेर चाललेला आहे तो उष्ण असेल, शरीराच्या तापमानामुळे तो आत गेलेला जो प्राणवायू आहे तो उष्ण स्वरूपात बाहेर येतो, कारण शरीराच्या तापमानामुळे. लक्षात आलं? मग हे जर बघण्याची साधना जर तुम्ही करायला लागलात तर मित्रांनो, तुम्हाला शरीरामधले चालणाऱ्या हालचालीचा थोडा थोडा तुम्हाला जाणीव व्हायला सुरू होईल. काय या ठिकाणी जसे जाणीव होईल, इथं कुठल्या कधी कधी तर काही थंडावा, कधी गरम किंवा वेगवेगळ्या काही संवेदना जागरूक होऊ शकतात. ते बघत राहणे हा एक भाग आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगत होतो, त्यानंतर पुढचा भाग सांगितला जातो. आपल्या केसापासून, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाकडे लक्ष केंद्रित करायचं. आता सुरुवात समजा पायापासून केल्यावर, पायापासून ते प्रत्येक पायाची बोटं, पायाचा खालचा भाग, वरचा भाग, मांडी, पेंढऱ्या, हे सगळे आहे ना. बघत आहे पूर्ण शरीर असं हे बघत जाणे, खालून वर, वरून खाली, वरून हवा खालून. आणि मग कुठे तुम्हाला काही ठिकाणी असं दुखालेलं दिसेल, इथंच कुठेतरी दुखालेलं दिसेल. फक्त तुम्ही तिथं दुखाले रे, इथं लय दुखाले असं करत बसायचं नाही, तर फक्त तिथं बघायचं. आणि तुम्ही जर तटस्थतेनं त्याकडे बघलात शरीराकडे,
तर तुम्हाला सांगतो की हळूहळू तिथली वेदना कमी व्हायला सुरुवात होऊ शकते. आणि यामुळे काय होते, तुम्हाला एक स्थैर्य निर्माण होते, शारीरिक स्थैर्य निर्माण होते, तसंच मानसिक स्थैर्य निर्माण होते. हे शरीर पाहणं जसं आहे तसं तुमच्या चित्तामध्ये वेगवेगळे जे काही साठवून बसलेले आहेत त्या चित्ताकडेही शुद्धीकरणाची प्रक्रिया यामुळे सुरुवात होते. लक्षात आले हवे. विपश्यनाच्या साधनेमुळे तुमची ही शुद्धीकरणाची प्रक्रिया गतिमान व्हायला मदत होते. काय होते माहिती आहे का, स्मृतीनं तुम्ही जागरूक नसाल तर तुमच्या आपल्या चित्तामध्ये वेगवेगळे चुकीचे संस्कार होतात. तेव्हाच आपण ते काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्मृती म्हणजे आठवण सुद्धा म्हणतो, इथं आठवणीपुरतं मर्यादित नाही आहे. पुन्हा एकदा मी सांगितले, मनातल्या वासना पाहणं ही इथं अपेक्षित आहे. सतत मनाच्या वासना पाहणं, त्याच्यावर पहारा ठेवणं. पहारा ठेवलं की ते काही करत नाहीत, तुम्हाला त्रास देत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्हाला कृतिशीलता आणत नाहीत. मग तुम्ही जर पाहायला गेले तर मग तुम्ही तर त्या मनात उद्भवणाऱ्या विकारावर जर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकला नाहीत, त्याच्याकडे तटस्थतेनं पाहू शकला नाही, तुमच्या हातून मग नको ती कृती घडू शकते. मग तुम्हाला पश्चाताप भोगावला, खंत वाटत राहते मग तुम्हाला. तर हे अतिशय गरजेचं आहे. तर दुष्ट वासना यावर लक्ष ठेवणं, तसेच चांगल्या वासना पण निर्माण होतात, त्याकडे पाहणे हे अपेक्षित आहे. सजगतेनं पाहणे, त्याच्यात लिप्त होणे नाही. जसं आपण चित्रपटातला साप पाहतो, अरे हा साप चाललाय, घरातला साप आपण सजगतेनं पाहू शकतो का? घरात अय मयो मेलो रे, आता काय चावते की काय रे, अरे बापू, धड धड धक्क धक्क करणे लगा, धक्क धक्क. तटस्थतेनं सापाला घरात निघालेलं नाही पाहू शकत आपण. पाहू शकतात कोण? ते ज्याला जे अभ्यास असेल तो पाहून काय करू शकत नाहीत कोणी, काय नाही. आपण पहा, किंवा जे सर्पमित्र असते ते सगळं हाताळू शकतात, सहजतेनं पाहू शकतात. ते साधनेतून ते येतं. तर तुम्ही सजगतेनं पाहणं गरजेचं आहे. शरीर प्रपंच आणि चित्त प्रपंच हे शब्द वापरलेले आहेत. तर शरीराच्या प्रतिक्रिया हे सातत्यानं चालूच असतात. शरीरातल्या प्रतिक्रिया चालू असतात, चित्तामधल्या प्रतिक्रिया सातत्यानं चालू असतात. लक्षात आहे, लोभ तयार होतो, मोह तयार होतो, अहंकार आहेच, पुन्हा द्वेष आहे, मत्सर आहे. हे सगळं मनामध्ये सातत्यानं तयार होत राहतं. तर त्याच्याकडे तुम्ही तटस्थतेनं पहा. मग यातून काय होतं माहिती आहे का, सत्यता. मी फार चांगला माणूस असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्या मनामध्ये किती विकार भरलेले आहेत, किती विकार बाहेर येत राहतात. मनामध्ये कोणाबद्दल लोभ, कोणाबद्दल मोह, कोणाबद्दल मत्सर, कोणाबद्दल राग, कोणाबद्दल चीड, कोणाबद्दल संताप, कोणाबद्दल काही घटनेबद्दलची खंत, काही घटनेबद्दलचा पश्चाताप, काही भय, कशाबद्दलचं भय, माझं कसं होईल. हे सातत्यानं मनात तयार राहते, होत राहते. ते बघणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्याच्यातून ते हळूहळू कमी होते. हळूवार मी तुम्हाला सांगतो, मनामध्ये आणि शरीरामध्ये ह्या क्रियाप्रतिक्रिया चालूच असतात. आता पुढचा काही भाग थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही हे सम्यक तर बघितलं ना, उचित पद्धतीने हे करायचं आहे. घाई गडबड गोंधळ करायचं नाही, अधुरं करायचं नाही. संपूर्णता हे जे आहे ना, सगळं ज्या क्रिया आणि प्रतिक्रिया शरीरात होणार आहेत, ज्या वेगवेगळ्या वासना निर्माण व्हायला आल्यात ना, त्याच्याकडे तटस्थतेनं पहा, संपूर्ण पहा. अधुरं जमत नाही, कारण इथं सम्यक आहे. सम्यकमध्ये विवेकशील, समस्त, योग्य, उपयुक्त, उचित असं त्याचे अर्थ ध्वनित होतात. म्हणून संपूर्णता. एखादा विचार उद्भवला कोणाबद्दल, जर मनामध्ये वाईट भावना आली मनामध्ये, तर वाईट भावना यायला नको रे बाबा म्हणून असं डोळे उघडून, देवा रे लय वाईट भावना आली तरी माझ्या मनात, असं करू नका. तर पहा, फक्त त्याच्याकडे पहा तुम्ही. पाहिल्यानंतर ती भावना हळूहळू कमी होते.
असं डोळे उघडून टाकलात, पाहणं बंद केलात तर ती अजून उद्भवते. लक्षात आलं? हे लक्षात. जागृतीचा नंदादीप तुम्हाला कायम ठेवावा लागेल. पुढं मी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आपण पंचेंद्रिय जी आहेत आपले डोळे, कान, त्वचा, नाक, जीभ, याचे काही विषय असतात आणि ते विषय त्याला जर मिळाले नाहीत, मग एकदा आता का बाहेरचंच पाहायची सवय लागली एकदा मनाला की बाहेरच भटकत राहते. मग त्याला आपण बाहेरच्या गोष्टीकडे भटकणाऱ्या मनाला आत आणणारा अभ्यास आहे. आता आपण अगोदर बघितलेला आहे. ते बघणे, कानाला चांगलं ऐकायला लावणे, चांगलं बघायला लावणे, त्वचेला जरी सुद्धा चांगला स्पर्श असेल, नाकामध्ये चांगलं सुगंध आहे, जिभेला सुद्धा चुकीचं न देणे, हे सुद्धा साधनेमध्ये उपकारक ठरणारा भाग आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याचबरोबर आपल्या शरीराचा पण आपल्याला अभ्यास पाहिजे. आतला अभ्यास पाहिजे. आपल्या शरीरामध्ये हृदय आहे, आपल्याला हृदय धडधड करते, हे सुद्धा तुम्ही ह्या काया विपश्यनेच्या माध्यमातून दिसते. हृदयाची धडधड लक्षात येऊ शकते. फुफ्फुसाचं काम तुमच्या लक्षात येऊ शकते. मनामध्ये काय चाललंय लक्षात येते, बुद्धी काय चाललंय लक्षात येते, चित्तात काय चाललंय लक्षात येऊ शकते. यासाठी ही तुमची अंतरयात्रा आहे. ही स्मृतीची साधना करणं म्हणजे बाह्य यात्रा तर आपल्या खूप झाल्यात, बाहेर बघणं तर खूप राहते, चालूच राहते. पण ही अंतरयात्रा, हे शरीर जसं पाहणं तसं चित्त, मन, बुद्धी, अहंकार याकडे लक्ष देणं इथं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रो, या सर्व गोष्टीचा जर आपण तटस्थतेनं पाहायला सुरुवात केलो तर नक्की तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आयुष्यामध्ये शरीरामध्ये कुठे कुठे वेदना होतात, म्हणजे त्याचा इथं वेदना त्या पाहणे, मनामध्ये येणाऱ्या चिंता पाहणे आणि मनामध्ये येणारे जे विवेक पाहणे, चांगले विचार येत असतील ते पण पाहणे, हे सगळं इथं पाहण्याचा अभ्यास आहे. तटस्थतेने, जागरूकतेनं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि ही जर आपण लक्षात ठेवून जर ही साधना सातत्याने केली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. वेगवेगळ्या कारणाने स्मृती जाग्या होत असतात. त्याचा भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. असं सांगितलं एका ठिकाणी की 16 प्रकारच्या कारणाने स्मृती जाग्या होतात. त्याचा भाग मी पुढे एखादा व्हिडिओ या संदर्भात करेल. काही आता महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगून थांबणार आहे. मित्रो, तर ह्या गैरसमज करून घेऊ नका. ध्यानाचं काय सांगणं चालू आहे वगैरे ते मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आहे. या संदर्भानं तथागतांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं, अनेक विचारवंतांनी सांगितलं, त्यांच्या सार मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. तो विचार मी तुमच्यासमोर ठेवण्याचं काम करत आहे. ते आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे मी स्वतः. त्याचा अभ्यास मी स्वतः करतो आहे, खूप दिवसापासून करतो आहे. मला काही जितकं मला जे काही हे संदर्भ देऊ मी सांगतो आहे. माझ्याकडे सगळ्या ग्रंथाचे संदर्भ आहेत. ते संदर्भ देऊन मी तुमच्यासमोर ठेवतो आहे. या स्मृतीचा अभ्यास करा, म्हणजे सतत जागरूक राहा. आणि जागरूक राहिला नाहीच, इतकी काही मूढ अवस्था असते काही जणाला. आपल्या शरीराला एखादं लागलं, काय लागलं रे बापू म्हणलं तर काय लागलंय की लक्ष नव्हतं. कुठं लक्ष आहे? लक्षच नाही. म्हणजे इतकी आपण अजागरूक झालेलो आहोत. ही अजागरूकता दूर करायची असेल आपल्या जीवनातली. आणि आपल्या मनामध्ये जे काही जणांच्या मनामध्ये इतके विकार सातत्यानं उद्भवतात, आणि ही जर साधना नसेल, स्मृतीची साधना नसेल, सम्यक स्मृतीची साधना नसेल, तर विकाराने माणूस त्रस्त राहतो. विकार मुक्त व्हायचं असेल, वेगवेगळ्या वासनाने आपण जे त्रस्त असतो त्यातून मुक्त व्हायचं असेल, तर ही स्मृतीची साधना करा. त्या स्मृतीची साधनाच चा एक भाग म्हणजेच विपश्यनेची साधना आहे. त्याचाच भाग आहे तो. तर विपश्यनेची साधना तुम्ही करू शकाल. विशेषतः महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा विपश्यनेच्या साधनेला जाण्यासाठी
सरकारी कर्मचाऱ्यांना रजा मंजूर केली जाते. मी माझ्या विद्यार्थी दशेतच ही विपश्यनेची साधना केलेली आहे. त्याच्यामुळं हे केवळ आज पुस्तक वाचलं आणि उद्या सांगितलं असं करता येत नाही. हा विषय अतिशय मन लावून समजून घेण्याचा जसा आहे तसा त्याचा अनुभव घेण्याचा विषय आहे. त्याच्यावर सातत्यानं ऐकणं, वाचणं, चिंतन करणं, इतरांना सांगत राहणं, यातून हा अभ्यास दृढ होत असतो. तो तुम्ही करावा अशी आपल्याला विनंती करतो. आणि शेवटचा एक मार्ग जो आहे तो म्हणजे समाधी, सम्यक समाधी. या सम्यक समाधीचा विचार आपण पुढच्या भागात करू. मला जर या विषयावरचे काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतील तर माझा नंबर आपल्याला देऊन ठेवतो. त्या नंबर देतो, परंतु तुम्ही फोन करण्या अगोदर तुम्ही मेसेज पाठवा आणि मग आपण काय प्रश्न असतील तर पाठवा. त्यानंतर मग मला बोलायचं आहे म्हणून वेळ घ्या. नाहीतर तुम्ही म्हणसाल की तुम्ही नंबर दिला आहे आणि उचलतच नाही. तर 9767704604 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला विचारून याविषयी शंका विचारू शकता. धन्यवाद.